नमस्कार. आज आपण भारतीय कुटुंब कायद्याच्या एका खूप महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे हिंदू विवाह कायदा 1955. हा फक्त एक कायदेशीर दस्तऐवज नाहीये, तर तो लाखो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याला आणि आपल्या सामाजिक रचनेला आकार देतो. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा मूळ प्रश्न हा आहे की आजच्या आधुनिक भारतात हिंदू विवाहाची कायदेशीर व्याख्या नक्की काय आहे. ह्या एकाच प्रश्नामध्ये बरेच पैलू दडलेले आहेत आणि आपण तेच आता एक एक करून उलगडणार आहोत. या कायद्याला आपण व्यवस्थित समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की हा कायदा नक्की कोणाला लागू होतो, मग त्याचे पारंपरिक स्वरूप कसं होतं. आजच्या काळात वैध विवाहाच्या अटी काय आहेत, काही विवाह अवैध का ठरतात, आणि हो, विवाह संपवण्याची प्रक्रिया आणि त्याचे काय परिणाम होतात हेही बघूया. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून. हा कायदा नेमका कोणासाठी बनवला आहे. जर आपण कायद्याचा मूळ मजकूर पाहिला ना, तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. इथे जो हिंदू शब्द वापरला आहे तो फक्त एका धर्मापुरता मर्यादित नाहीये. या कायद्याची व्याप्ती त्यापेक्षा खूपच जास्त आहे. तर मग हा कायदा नक्की कोणाला लागू होतो. तर यात फक्त हिंदू, वीरशैव, लिंगायत किंवा आर्य समाजाचे अनुयायीच नाहीत, तर बौद्ध, जैन आणि शीख धर्माचे लोकही येतात. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारतात राहणारी अशी कोणतीही व्यक्ती जी मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी किंवा ज्यू नाही, तिलाही हाच कायदा लागू होतो. म्हणजे याची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. आता आपण आधुनिक कायद्याबद्दल बोलूच, पण त्याआधी थोडं इतिहासात डोकावून पाहूया का. 1955च्या कायद्याने विवाह पद्धतीला एकसारखं रूप दिलं, पण त्यापूर्वी परिस्थिती खूपच वेगळी आणि बरीच गुंतागुंतीची होती. याबद्दल एक गंमतशीर गोष्ट आहे. एका स्रोतानुसार असं म्हटलंय की हिंदू विवाहाच्या 8 प्रकारांपैकी पहिले 4 विवाहाचे स्वीकृत प्रकार होते आणि शेवटचे 4 अस्वीकृत होते. चला बघूया हे प्रकार नेमके होते तरी कोणते. इथे बघा, हे आहेत ते 8 प्रकार. ब्रह्मविवाह, जिथे कन्येला एका सुसंस्कृत पुरुषाला दान केलं जायचं, तो सर्वोत्तम मानला जात होता. तर दुसरीकडे राक्षस, म्हणजे मुलीचं अपहरण करून केलेला विवाह, आणि पैशाच म्हणजे बेशुद्ध स्त्रीला फसवून केलेला विवाह. या प्रकारांमधला फरक खूपच मोठा आहे आणि तो त्यावेळच्या सामाजिक मूल्यांवर चांगलाच प्रकाश टाकतो. हा फरक किती टोकाचा होता हे इथून एकदम स्पष्ट होतं. बघा, एका बाजूला आहे ब्रह्मविवाह, जिथे वडील आपल्या मुलीला एका योग्य वराच्या हाती सोपवतात, आणि दुसऱ्या बाजूला आहे राक्षस विवाह, जिथे मुलीचंच अपहरण केलं जातं. 1955च्या कायद्याने याच असमान आणि काही वेळा हिंसक पद्धतींना बदलून विवाहाला एक कायदेशीर आणि समान अशी चौकट देण्याचा प्रयत्न केला. चला आता वर्तमानात परत येऊया आणि पाहूया की आजच्या काळात हिंदू विवाह कायद्यानुसार एका वैध विवाहासाठी कोणत्या आवश्यक अटी आहेत. तर कायद्याच्या कलम 5 नुसार वैध लग्नासाठी 5 महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली, एकपत्नीत्व, म्हणजे लग्नाच्या वेळी दोघांपैकी कुणाचाही नवरा किंवा बायको हयात नसावा. दुसरी, मानसिक क्षमता, म्हणजे दोघीही मानसिकदृष्ट्या सुदृढ असावेत. तिसरी, कायदेशीर वय, मुलाचं वय 21 आणि मुलीचं 18 पूर्ण असावं. चौथी, त्यांच्यात प्रतिबंधित नातेसंबंध नसावेत. आणि पाचवी, ते एकमेकांचे सपिंड नसावेत. आता हे सपिंड आणि प्रतिबंधित नातेसंबंध काय आहेत ते आपण पुरं बघूयाच. पण एक मिनिट, हे सपिंड आणि प्रतिबंधित नातेसंबंध म्हणजे नेमकं काय. हे 2 कायदेशीर शब्द समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तेच ठरवतात की कोण कोणाशी लग्न करू शकतं आणि कोण नाही. सपिंड संबंध म्हणजे काय, तर हा एक वंश परंपरेचा नियम आहे जो जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्नाला परवानगी देत नाही. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आईच्या बाजूने 3 पिढ्यांपर्यंत आणि वडिलांच्या बाजूने 5 पिढ्यांपर्यंत लग्न करता येत नाही. हा नियम रक्ताच्या नात्यातले विवाह टाळण्यासाठी बनवला आहे. आता प्रश्न येतो की जर लग्नाच्या या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर काय होतं. इथेच शून्य आणि शून्यकरणीय विवाह या 2 संकल्पना समोर येतात आणि त्यांच्यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. या दोन्हींमध्ये एक खूप महत्त्वाचा कायदेशीर फरक आहे. शून्य विवाह म्हणजे तो विवाह जो सुरुवातीपासूनच अवैध असतो, जणू काही तो कायदेशीररित्या झालाच नाहीये. याचं कारण म्हणजे द्विपत्नीत्व किंवा सपिंड संबंध. या उलट शून्यकरणीय विवाह हा तोपर्यंत वैध मानला जातो जोपर्यंत न्यायालय त्याला रद्द करत नाही. याची कारणं असू शकतात नपुसकत्व, फसवणूक किंवा बळजबरीने घेतलेली संमती, किंवा वधू दुसऱ्या कोणाकडून तरी गर्भवती असणे. मग अशा विवाहांमधून जन्मलेल्या मुलांचं काय होतं. तर कायद्यानुसार शून्य किंवा शून्यकरणीय विवाहांमधून जन्मलेल्या मुलांना कायदेशीररित्या वैध मानलं जातं आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर वारसा हक्कही मिळतो. ही एक खूप महत्त्वाची तरतूद आहे जी मुलांच्या हक्कांचं रक्षण करते.
आता आपण या कायद्यानुसार लग्नाच्या जीवनचक्रातल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. विभक्त होणे आणि घटस्फोट. घटस्फोटासाठी कायद्यात बरीच कारणं दिली आहेत. यात व्यभिचार, क्रूरता, 2 वर्षांपेक्षा जास्त काळ सोडून जाणं, धर्मांतर किंवा असाध्य मानसिक आजार यांचा समावेश आहे. आणि या सगळ्यांशिवाय एक महत्त्वाचा पर्याय आहे, तो म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट घेणं. परस्पर संमतीने घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी दोघांना कमीत कमी 1 वर्ष वेगळं राहावं लागतं. त्यानंतर ते न्यायालयात एकत्र अर्ज करतात. मग त्यांना 6 ते 18 महिन्यांचा कूलिंग ऑफ पिरियड मिळतो, म्हणजे निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी वेळ. आणि त्यानंतरही जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर न्यायालय घटस्फोटाचा आदेश देतं. आणि सगळ्यात शेवटी घटस्फोटानंतर कायदेशीर परिणाम काय होतात, जबाबदाऱ्या काय असतात, यावर एक नजर टाकूया. आर्थिक मदतीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मेंटेनन्स पेंडंट एलाइट, जी न्यायालयीन केस चालू असताना खर्चासाठी दिली जाणारी तात्पुरती मदत असते. आणि दुसरी म्हणजे कायमची पोटगी, जी लग्न संपल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कायमस्वरूपी दिली जाते. मुलांच्या ताब्याबद्दल कायदा काय म्हणतो, हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. मुलाच्या ताब्यासाठी अर्ज ठरवताना मुलाचे कल्याण हे सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणजे न्यायालयासाठी मुलाचं हित हे सर्वोच्च असतं. आणि हो, जर नियम मोडले तर शिक्षेची तरतूद सुद्धा आहे. उदाहरणार्थ, वय किंवा प्रतिबंधित नातेसंबंधांच्या नियमांचं उल्लंघन करून लग्न केल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. हे दाखवतं की कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा अस्तित्वात आहेत. तर या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जसजसा आपला समाज बदलतोय, विकसित होतोय, तसतसा जवळपास 70 वर्षापूर्वी लिहिलेला हा कायदा आपल्या जीवनातल्या सगळ्यात वैयक्तिक संस्थेला म्हणजे विवाह संस्थेला आजच्या काळात कसा आकार देत आहे, यावर नक्कीच विचार करायला हवा.